आज आपण पाहणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी. त्याला कुगलीची भाजी असेही म्हणतात. त्यासाठी आधी घ्यायचा कोवळा फणस. सुरुवातीला हाताला व विळीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे फणसाचा चीक आपल्या हाताला चिकटणार नाही. त्यानंतर फणस मधून चिरायचा. चिरल्यानंतर त्याचे लांब लांब काप करायचे आणि त्याच्या वरचा जो काटेरी भाग असतो तो आणि मधला भाग काढून टाकायचा. उरलेला भाग घ्यायचा. चिरलेले काप पाण्यात टाकून ते उकडून घ्यायचे. ते काप शिजल्यानंतर त्यांना कुस्करून घ्यायचं. फोडणीसाठी भांड्यात तेल घालायचं. त्यानंतर जिरे, मोहरी, लसूण, कांदा घालून परतायचं. त्यानंतर हळद, चटणी, मीठ घालायचं आणि परतायचं. त्यात भिजवलेली तुरीची डाळ घालायची. शिजवलेलं आणि कुस्करलेला फणस त्या फोडणीमध्ये घालायचा आणि छान तेलात थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्यात थोडे गरम पाणी ओतायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं. 5 मिनिटांनंतर भाजी शिजते. अशा प्रकारे कोवळ्या फणसाची भाजी तयार. धन्यवाद.